कर्नाळमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा बुलडोजर, 750 लिटर कच्चे रसायन जेसीबीने केले उद्ध्वस्त. सांगली जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत मिरज तालुक्यातील कर्नाळ परिसरातील हातभट्टी उद्ध्वस्त केली. पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने 750 लिटर गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट केले. माधवनगर कर्नाळ मार्गावरील ओढ्यालगत सुरू असलेल्या या अवैध हातभट्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच 2 संशयित घटनास्थळावरून पसार झाले. तपासादरम्यान 200 लिटर क्षमतेच्या 5 बॅरेलमध्ये साठवलेले 750 लिटर कच्चे रसायन, रिकामे बॅरेल, लोखंडी डबे, काईल व कोळशाची पोती असा एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. मानवी आरोग्यास घातक ठरणारी ही हातभट्टी जेसीबीने उखडून संपूर्ण साहित्याचा चक्काचूर करण्यात आला. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी व संजय कुंभार मारवाडी राहणार कंजारफाट वस्ती कर्नाळ यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.